नमस्कार. जयशंकर माहेश्वरी यूट्यूब चॅनेलवरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत. आपला आजचा विषय आहे मराठी राजभाषा दिन. या विषयावरती सुंदर मराठी भाषण. तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा. चला तर मुलांनो, आपला आजचा विषय आहे मराठी राजभाषा दिन. या विषयावरती सुंदर मराठी भाषण. ज्ञानदेवांनी रुजवली ती भाषा मराठी. ज्ञानदेवांनी रुजवली ती भाषा मराठी. शिवरायांनी टिकवली ती संस्कृती मराठी. शिवरायांनी टिकवली ती संस्कृती मराठी. संतांनी वाढवला तो वान मराठी. संतांनी वाढवला तो वान मराठी. आमची मायबोली आमचा अभिमान मराठी. आमची मायबोली आमचा अभिमान मराठी. ज्ञानदेवांनी रुजवली ती भाषा मराठी. शिवरायांनी टिकवली ती संस्कृती मराठी. संतांनी वाढवला तो वान मराठी. आमची मायबोली आमचा अभिमान मराठी. आजच्या या मंगलमय पावन दिवसाच्या कार्यक्रमाचे माननीय अध्यक्ष, व्यासपीठावरील प्रमुख अतिथी, पूज्य गुरुजन वर्ग व माझ्या मित्रमैत्रिणींनो, महाराष्ट्र अधिनियम 1964 नुसार महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा मराठीला घोषित केले आहे. 27 फेब्रुवारी या दिवसाला मराठी राजभाषा दिन म्हणून साजरे केले जाते. या दिवशी साहित्यातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ज्येष्ठ कवी श्री विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्म झाला होता. कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले आहे. त्यांनी मराठी भाषेला ज्ञानभाषा बनवण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. कवी कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना स्मरण म्हणून मराठी राजभाषा दिवस 27 फेब्रुवारी म्हणजेच त्यांच्या जन्मदिवशी साजरा केला जातो. विष्णू वामन शिरवाडकर हे मराठी भाषेतील प्रसिद्ध कवी होते. त्यांनी कुसुमाग्रज या टोपण नावाने आपले लेखन केले होते. त्यांना आपल्या प्रभावी साहित्यामुळे ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. कुसुमाग्रज यांचा जन्म 27 फेब्रुवारी 1912 साली नाशिकमध्ये झाला. त्यांच्या मराठी भाषेतील योगदानामुळे 27 फेब्रुवारी हा त्यांचा जन्मदिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. कुसुमाग्रज हे एक आत्मनिष्ठ आणि समाजनिष्ठ जाणीव असणारे लेखक मानले जातात. त्यांनी अनेक नाटके, कविता संग्रह आणि कथा संग्रह लिहिले. त्यांच्या नटसम्राट, वीज म्हणाली धरतीला या नाटकांना ज्ञानपीठ आणि पद्मभूषण पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. याशिवाय
अक्षरबाग, किनारा, मराठी, माती, प्रवासी पक्षी, श्रावण, जीवनलहरी इत्यादी त्यांचे प्रसिद्ध कविता संग्रह आहेत. इये मराठीची नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. इये मराठीची नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. अशा शब्दामध्ये ज्ञानदेवांनी मराठीची प्रशंसा केली आहे. कवी सुरेश भट आपल्या कवितेत मराठीची प्रशंसा करताना म्हणतात, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. झालो खरेच धन्य एक तो मराठी, झालो खरेच धन्य एक तो मराठी. धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, धर्म पंथ जात एक जाणतो मराठी. एवढ्या जगात माय मानतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, झालो खरेच धन्य एक तो मराठी. धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. ज्या माय मराठीने आपल्यावर सांस्कृतिक छत्र उभारले, जिने आपल्यास लहानाचे मोठे केले, या बहुआयामी जगात स्वतःला सिद्ध करण्याची धमक आपल्याला दिली. आपल्यास व्यक्त होण्यासाठी जिने शब्दाची पखरण केली, तिच्या प्रती आदर व्यक्त करण्याचा हा महामंगल दिवस. मराठी ही आपल्यासाठी केवळ एक भाषा नसून ममतेचे, वात्सल्याचे आणि संस्काराचे बोल आहेत. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. चला तर मुलांनो, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारील बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील. थँक यू. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये.